आता तसे मजुरी रेट वाढलेलेच आहेत ना. आता ठीक आहे ना, तुम्ही आता सगळ्या बहिणीवर अवलंबून का बरं राहता? तुम्ही काम करायला पाहिजे पुरुषांनी. सगळ्या बहिणीनेच करावं. आमचं ठीक आहे, आम्हाला निवडणुकीला बहिणीची गरज होती, पण मग पुरुषांनी काय करायचं? त्यांनी काम नाही करायचं का? शेतकरी आपण एक नमो महान सन्मान योजना त्यात महिलांनाही पैसे देतो शेतकरी आणि डीबीटी देतो. आता लाडकी बहीणमुळे जर दोन्हीकडे लाभ घेतला तर जवळपास 20 लाख महिलांना त्याचा फटका बसणार आहे किंवा त्या बाद होणार आहेत. इकडं त्यांना लाभ घ्यावा लागेल किंवा लाडकी बहीणचा हे बघा, या 20 लाख एका वेळेस 2 ठिकाणी लाभ घेता येतो, नियम आहे. त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा, तो त्यांनी ठरवायचा. त्यामुळे त्यांना मात्र